ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही तयास मानव म्हणावे का. देरे हरी पलंगावरी, देरे हरी पलंगावरी बैल काम करत राही, ऐकोबा हा खात राही तयास मानव म्हणावे का. इतके छान विचार सावित्रीमाईने त्यावेळी मांडलेले आहेत. सरांनी माणूस कोणाला म्हणावं हे खूप छान सांगितलं. नंतर बाबासाहेबांची इच्छा होती की माझ्या रक्ताच्या थेंबा थेंबामधून उद्या हजारो बाबासाहेब निर्माण झाले पाहिजेत. आणि ज्यावेळी एससी समाजामध्ये पहिला आयएस घडला त्यावेळी त्यांनी सांगितलं त्या आयएसला जाऊन की बाबा तू तुझ्या घराभोवती वॉकिंग न करता सकाळ सकाळी संपूर्ण दलित वस्तीमध्ये फिरायला जात जा, पळायला जात जा, कारण तुझ्याकडे बघून प्रत्येक दलित समाजातला मुलगा म्हणेल की मी देखील एक दिवस आयएस होऊ शकतो, की त्याच्यामध्ये भावना निर्माण होईल. हे देखील बाबासाहेबांचे विचार सरांनी सांगितले. आणि जोपर्यंत केडर बेस एक कार्यकर्ता निर्माण होत नाही तोपर्यंत सरांनी सांगितलं की BS4ला समाजसेवा करायची नाही, कारण एखाद्याला काहीतरी खाण्यासाठी देणं म्हणजे ही समाजसेवा झाली, परंतु खाण्याची वेळ एखाद्या समाजाला निर्माण न होऊ देणं हे सामाजिक परिवर्तन होतं. ते परिवर्तन उत्क्रांती आपल्याला घडवली पाहिजे हे सरांनी सांगितलं. आता मंचावरती बसलेली मंडळी यांचा अनुभव जेवढा आहे तेवढं माझं वय आहे, त्यामुळे जास्त मी बोलू इच्छित नाही. पण बुद्धाच्या एका प्रवचनामध्ये एक माणूस झोपी गेलेला होता. बुद्धांचं बारकाईनं लक्ष होतं की सगळे माणसाकडे पाहत होते, परंतु प्रवचनामध्ये एक माणूस झोपलेला होता. त्यांना काही समजेना एवढं छान प्रवचन चालू आहे आणि माणूस का झोपी गेला. प्रवचन संपल्यानंतर गौतम बुद्धांनी त्याला बोलवलं आणि विचारलं की बाबा झोपी गेलेला होता, सगळ्या लोकांना खूप आवडलं, सगळ्या लोकांनी म्हटले की खूप छान प्रवचन झालं, तू का झोपी गेला. त्यावेळी गौतम बुद्धाला तो माणूस म्हणतो की तुमचं प्रवचन चालू होतं परंतु गेले 2 दिवस माझ्या पोटामध्ये भाकरी नव्हती, त्यामुळं मला काय ऐकावं असं इच्छाच होत नव्हती. म्हणजे त्यावेळी बुद्धांना समजलं की माणसाला ज्ञान किती गरजेचं आहे त्यापेक्षा त्याच्या पोटाची देखील खळगी भागणं खूप गरजेचं आहे. तर आपल्या समाजाची खळगी भागावी यासाठी बुद्धिजीवी लोकांना एकत्रित करावं आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणावं ही सरांची इच्छा आहे. म्हणून सरांनी सांगितलं की IAS IPS जज आपल्या समाजामध्ये घडले पाहिजे, आयडिओलॉजीवरती ही सामाजिक संघटन उभं राहिलं पाहिजे असे सरांनी खूप छान विचार आपल्या म्हणण्यामधून व्यक्त केले. आणि सरांनी संत तुकाराम महाराजांचा उल्लेख केला. तुकाराम महाराज खूप छान म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दचे आमच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका. ते शब्द आणि विचार तुमच्या पुढे मांडण्याचं काम सरांनी खूप छान पद्धतीने केलेलं आहे. तर यानंतर मी प्राध्यापक अविनाश भोसले सर यांना विनंती करतो की आपण आपले राष्ट्रीय अध्यक्ष जोशी सर आणि सर्व समाज बांधव, BS4 संघटना का तयार केली, कशासाठी केली हे सर्व त्यांनी प्रस्ताव सांगितलेलं आहे. काय फारसा वेळ घेणार नाही, कारण आपल्याला भाषणं काय ऐकायची नाहीत आणि कृती करायची आहे. सरांनी सांगितलं की आता आपल्याला सभा काही घ्यायचे नाही, डायरेक्ट ॲक्शन प्लॅन त्यांनी हातात घेतलेला आहे. कारण जोपर्यंत आपण सभा घेतल्या, निवेदनं दिली, आपल्या हातात काहीच मिळालेलं नाही. आता आपल्याला दबावगट करणं आवश्यक आहे आणि ते केल्याशिवाय पर्याय नाही. जिंकता जरी नाही आलं तरी आपला पाडून एखाद्या उमेदवाराला आपला दबावगट कसा तयार करता येईल याची त्यांनी खूप छान माहिती आपल्याला सांगितलेली आहे. माझी फक्त सर्व बांधवांना एकच विनंती आहे की सरांनी खूप छान प्लॅनिंग केलेली आहे. सतत आमची चर्चा असते, ती माझ्याकडे येतात, मी त्यांच्याकडे असतो, किंवा आमची रात्री जवळपास तास फोनवरती चर्चा होते की सर आपण काय प्लॅन केला पाहिजे. जे सर अशा पद्धतीने कार्य करत आहेत, मी सरांसोबत जवळपास 45 पासून कार्य करतो आहे. त्यामुळं सरांच्या जे काही समाजाच्या भावना आहेत ते आता उद्रेक झालेले आहेत आणि मला वाटतं की शेवटची संधी आहे. यामुळे सर देखील काम करणार नाही. ती आता माझ्या माहितीवर जवळपास 65 इयर्सची आहे. याच्यापुढे त्याकडे कामाची आपण अपेक्षाही करू नये, पण त्यांनी आज ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रस्तावित मांडलं आणि आपण काय करायला पाहिजे सांगितलं, त्यामुळं सर्वांनी त्या पद्धतीने कार्य करावं या ठिकाणी एवढंच सांगून माझे 2 शब्द संपवतो. जिल्ह्यातून सर्व आलेले समाज बांधव, BS4चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीयुत शिवाजीराव जोशी, उपस्थित व्यासपीठावर मान्यवर मित्र, बऱ्याच वर्षापासून आपण भरकटलेले होतो. आपापल्या जातीमध्ये, आपापल्या गणगोतामध्ये, आपापल्या जातीच्या
ठराविक संघटनेमध्ये. कुणालाही एवढं मोठं व्यासपीठ मिळेल असं वाटत नव्हतं. म्हणजे आपण एवढे अल्पसंख्याक आहोत, आपण एकत्र येऊ का एवढ्या मोठ्या व्यासपीठावर, हे कोणीही विचार कधी केला नव्हता. मी धन्यवाद देतो शिवाजीराव जोशींना की त्यांनी या विचारामध्ये, या विचारधारेला वाहून घेतलं आणि त्यांनी एक मोठा विचार मांडला समाजापुढे की कुठल्या माध्यमातून या राजकीय व्यवस्थेला आपण शह देऊ शकू आणि आपलं अस्तित्व दाखवून आपलं हक्क मागून घ्यावं. तर मला वाटते शिवाजी जोशीच्या माध्यमातून या समाजाला काशीराम सारखा नेता मिळाला असं मला वाटतं. एवढा मोठा विचार ज्या माध्यमातून काशीरामजींनी केला आणि सत्तेमध्ये आले, तसं हे आपल्या समाजाचे काशीरामजी असं म्हणायला मला अजिबात वेगळं काही वाटणार. तरी सर्वांनी यांच्या विचारधारेशी, ज्याप्रमाणे जी विचारधारांनी अंमलात आणून संकल्पना, डोक्यातली कल्पना व्यक्त करून एक BS4चं प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे, त्या प्लॅटफॉर्मवर आपल्या जातीच्या संघटना बाजूला ठेवून सगळ्यांनी या BS4च्या झेंड्याखाली एकत्र यावं, की या प्रसंगी मी सगळ्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय जय. प्रतिभांना नमन करतो आणि आजच्या या बैठकीचे अध्यक्ष आदरणीय रेणके साहेब, या BS4चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जोशी सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय भोसले सर, पाचके साहेब, गायकवाड साहेब, आत्राम सर, त्यानंतर बाजीरावजी, या ठिकाणी सर्व उपस्थित मान्य. आता आपण सरांनी जी मांडलेली संकल्पना आहे ती संकल्पना अस्तित्वात आणण्याच्यासाठी म्हणून सर्वांनी प्रयत्न करणे, हाच एक भाग आपल्याकडे उरलेला आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या लोकशाही प्रणालीमध्ये मेजॉरिटी कॅन विन द लॉ. जिथं बहुमत आहे तिथं कायदा आहे, म्हणजे तिथं सत्ता आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण कुठे आहोत याचा शोध घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तो शोध माननीय जोशी सरांनी घेतलेला आहे. बाबा, आपण या पूर्ण रचनेमध्ये कुठे आहोत आणि या लोकशाही शासन पद्धतीमध्ये आपल्याला काय करावं लागेल तेव्हा आपल्याला या सत्तेमध्ये वाटा मिळेल, असा एक राजकीय विचार त्यांनी केलेला आहे. मागून मिळत नाही, संघर्ष करावा लागेल. आणि संघर्षाचा नारा तर आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेला आहे. प्रत्येक जण आपल्या भाषणामध्ये सांगतो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, हे आपल्या समाजाला सांगणं, तळागाळातल्या समाजाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे सांगणं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आजही आपला समाज पारंपरिक व्यवसायामध्ये, मग ते सर्व हे जे भिक्षुक समाजाचे लोक आहेत किंवा हे जे वरच्या समाजाचे लोक आहेत, म्हणजे VJNT असतील, NT असतील, NTB मधल्या 28 जाती असतील, त्याच्यामध्ये मेजॉरिटी जाती भिक्षुक समाजाचे आहेत, ते सगळे आपल्या पारंपरिक व्यवसायाकडे वळत आहेत. आणि शासन दरबारी राजाश्रय मागण्याचा सुद्धा त्यांचा प्रयत्न चाललाय की आमची ही कला अशा पद्धतीची आहे, ते सोडलं पाहिजे आणि व्यवसायाकडे वळलं पाहिजे, शिक्षणाकडे वळलं पाहिजे. समाज परिवर्तनाचं अत्यंत प्रभावी साधन जर कोणतं असेल तर ते आहे शिक्षण. आणि जर शिक्षण घेतलं तर बरोबर संघटित होतं, म्हणजे कारण विचार एकत्र येतात. आणि सरांनी जो टॉप टू बॉटम हा विचार घेतलेला आहे, म्हणजे सगळे टॉपर्स कलेक्ट केलेले आहेत, सर्व सुशिक्षित, सर्व IAS IPS फॉरेनर्स, ह्या सगळ्या लोकांना एकत्र केले. ते टॉपर्स एकत्र आले तर निश्चितच बॉटम पर्यंत जाणार आहे. काही संघटना आपल्या समाजाच्या ज्या निर्मित झालेल्या त्या करतात काय, बॉटम पासून निघतात, म्हणजे तळागाळातले लोक जमा करायचे, ती संघटना करायची, त्याचा जय जयकार करायचा, त्याचा मोर्चा काढायचा, त्या लोकांना काहीतरी देतो घेतो म्हणायचं, अशा पद्धतीची रचना आपण करतो. त्या चुकीच्या रचना आहे. लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी जसं अनेक हुशार विद्यार्थ्यांना बाहेरच्या देशामध्ये पाठवून त्या लोकांना सुशिक्षित करून, प्रतिभावान करून पुन्हा आपल्या देशामध्ये आणून ज्या पद्धतीला, तर बाबासाहेबांचंच उदाहरण घ्यायचे होते. जेव्हा अमेरिकेहून आले तेव्हा इंग्रज सरकारने त्यांना फार मोठी नोकरी, न्यायालयामध्ये नोकरी देण्याचं कबूल केलं. ते म्हणले नाही घेणार मी नोकरी वगैरे, मी माझ्या समाजासाठी काम करणार. मग तेच सूत्र त्यांनी
वापरलं आणि अशा पद्धतीने त्याच्या अंमलाकडे अशा पद्धतीचा बदल केला. आणि महत्वाचा मुद्दा मी सांगतो, आपल्या जाती केंद्र सरकारला रिकॉग्नाइज नाही. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण सर्वांनी लक्षात घ्यावा. आपण NT-B प्रवर्गामध्ये फक्त महाराष्ट्र शासनामध्ये आहोत आणि केंद्र सरकारमध्ये आपण ओबीसी आहोत. तेव्हा ओबीसी मध्ये जवळजवळ अशा 3,000च्या 3,500 जवळ जाती आहेत. त्यातल्या आता रिकॉग्नाइज्ड म्हटलं तर 2,000 जाती आहेत. तेव्हा या 2,500 मध्ये आपण कुठं आहोत याचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून लोकशाहीमध्ये दबावगट एक महत्वाचा भाग आहे. तुम्हाला जर कुठून तरी मध्ये जायचं असेल, बंद दरवाजाला जर धक्का द्यायचा असेल तर दबावगट निर्माण केला पाहिजे. म्हणजे हा महत्वाचा भाग आपण या आपल्या जोशी सरांनी केला मांडला. आणि प्रत्येक जण आपापल्या जातीची, आपापल्या धर्माची, आपापल्या पंथाची संस्था उभी करतात, आपल्या आपल्या गटतट उभं करतात. आता किती माझ्या गोंधळी समाजाचं तर तुम्हाला सांगितलं तर 300 संघटना आहेत. 300 संघटना आहेत. 300 एकही कामाची नाही. म्हणून हे सगळं सोडून दिलं पाहिजे. आपल्याला एका छताखाली आलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही एका छताखाली येणार नाही तोपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये हा किमान सरांनी सांगितलेला विचार अत्यंत महत्वाचा आहे. निवडून नाही आलो तर हरकत नाही, पण निश्चितपणे पाडणार. आणि पाडायची शक्ती ज्याच्यामध्ये आहे तो निश्चितपणे सत्तेमध्ये वाटा घेतल्याशिवाय राहत नाही. आणि जर सत्तेत जायचं असेल म्हणजे राज्यकर्ती जात बना हे जर बिरुद आपल्याला घ्यायचं असेल तर आयडिओलॉजीच्या संदर्भामध्ये सरांनी सांगितलं, सरांनी एक करावं. आता त्यांनी लिटरेचर प्रिंट करावं. आपली जी BS4 जी आपली आता संघटना उभी राहिलेली आहे, ज्याची राज्यस्तरावरून स्थापना होत येत आहे, पुढे आपण खाली बॉटम पर्यंत जिल्हा तालुका पातळीपर्यंत जाणार आहात, तेव्हा त्याचं लिटरेचर त्याचं बुकलेट तयार झालं पाहिजे. प्रत्येक घराघरामध्ये गेलं पाहिजे. त्याचबरोबर आपण आपला आयडॉल म्हणून, आपला आदर्श पुरुष, आपला महापुरुष म्हणून आदरणीय भोसले सरांना स्वीकारलेला आहे. कारण त्यांनी ते आद्य आमदार आहेत आपल्या समाजाचे. आपल्या या NT-Bच्या गटातून आमदार म्हणून गेलेले ते पहिले आमदार आहेत आणि तेच आपले आदर्श आहेत. तर त्यांचा एक चांगला फोटो, कॅलेंडर टाईप मोठा फोटो तयार करावा आणि आपल्या BS4च्या माध्यमातून प्रत्येक NT-Bच्या घराघरामध्ये हा फोटो पोहोचला पाहिजे. त्याच्या खाली गेलं पाहिजे. त्याच्याशिवाय लोकांपर्यंत आपण पोहोचणार नाही. आपला विचार जर त्यांच्या घरापर्यंत पोहोचायचा असेल तर बाबासाहेबांच्या माध्यमातून जावं लागेल. आता 340 कलमानुसार राष्ट्रपतीला दिलेल्या अधिकारानुसार जर समजा एखाद्या समाजाला आता आपल्या देशामध्ये घटनेतून आपल्या NT-Bला तरी केंद्रात रिकॉग्नाइज नाहीच आहे, पण NT-Bच्या जातीच्या लोकांना जर काही सोयी सवलती द्यायच्या असतील तर घटनेतील कलम 340 नुसार राष्ट्रपतीला दिलेल्या अधिकारामधून मागासवर्गीय आयोग स्थापन केला जातो आणि त्या आयोगाच्या माध्यमातून आपल्या समाजाची परिस्थिती तपासली जाते आणि खरोखरच हे मागासवर्गीय आहेत का, असतील तर यांना कोणत्या सोयी सवलती द्याव्यात आणि किती प्रमाणात द्याव्यात हे राष्ट्रपतीला सांगितलं जातं. आणि त्यानुसार आपल्याला या महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आयोगानुसार आपल्याला 2% मिळालेला आहे. 2%, 3%, 2% अशा पद्धतीची विभागणी मध्ये त्यांनी केलेली आहे. तरी याही उपर सांगतो, सरांनी सांगितलेलं उपद्रव मूल्य कसं आहे आपल्यातलं. हरी नरके साहेब तुम्हाला माहित असतील, आपल्या आयोगाचे एक सदस्य होते ते. मग आपल्याला जेव्हा ह्या 2% सोयी सवलती दिल्या तेव्हा या रिझर्वेशन मध्ये आपल्या समाजाला त्यांनी की बाबा नॉन क्रिमिलियर लागू नये, आपल्याला नॉन क्रिमिलियर लागू नये. कारण का आपला समाज तेवढा उत्पन्नाचं साधनच नाही तर उत्पन्नाची मर्यादा काय. ज्याच्याकडे उत्पन्नाचं साधनच नाही, भिक्षा मागणारा, त्याला जर समजा तुम्ही उत्पन्नाचं प्रमाणपत्र मागायला गेला, काय करतो तुझा बाप, भीक मागतो. व्यवसाय काय, भिकाऱ्याचे उत्पन्न काय. मग तहसीलदाराला सांगा आमचं उत्पन्नाचा दाखला काय, माझा वडील भीक मागतो,
माझं उत्पन्नाचा दाखला द्या, म्हणजे उत्पन्न किती आहे माझं? अहो, त्या हरी नरके साहेबांनी विरोध केला आणि अक्षरशः खोटं बोलत नाही, तुम्हाला आपल्या जातीला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कंपल्सरी केलं. जे एक एससीचा माणूस कोठ्यातही जरी असला तरी त्याला नॉन क्रिमिनल लागू नाही. पण या समाजातल्या लोकांना 8 लाखाच्या आधी 8 लाखाची मर्यादा काल परवा वाढवलेली आहे. म्हणजे इतक्या भयान परिस्थितीमध्ये आपला समाज आहे. पर केवळ आपण ह्याला असं कुठंतरी छोट्या मोठ्या गटाने काही जर समजा फेस करायचा प्रयत्न केला तर त्याचा कुठलाही परिणाम शासनापर्यंत जाणार नाही. अहो, मराठा समाजाची जेव्हा हे जरांगे पाटलांनी घेतलेल्या सभा पाहिल्या तर किती विचित्र आहे मला सांगा. तुम्ही कुठं तुम्हाला स्वतःला पाहता तिला? तरीही आमच्या भटक्या समाजाच्या लोकांनी म्हणले की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. संघटनेचे पदाधिकारी, अरे उंट बुडालाय, शेळी उतार पुसू लागली. त्या लोकांनी त्यांच्यासाठी संघर्ष उभा केला. तुम्ही कुठं आहे तर तुम्ही कशाला बोलता? अहो, आमच्या इथल्या एका नगराध्यक्षानं, माजी नगराध्यक्षानं उपोषणाला बसला, तो मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून. एससीचा नगराध्यक्ष उपोषणाला, विचार करा. मग अशी भयान परिस्थिती असताना कुठंतरी सरांनी अत्यंत चांगला विचार आपल्या समाजाच्या समोर मांडलेला आहे. आपण जरी 28 जाती असलो तर आपल्याला एकमूट केल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून माझी सर्वांना नम्र विनंती आहे, आपले जे काय असतील आपले स्वतःचे पादत्राणं बाहेर सोडा आणि जेव्हा या BS4 मंदिरामध्ये याल, BS4च्या मंदिरामध्ये, तेव्हा अत्यंत मोकळ्यापणाने या आणि मोकळ्या मनाने सपोर्ट करून कार्य करायला सुरुवात करा. या कार्याच्या माध्यमातून हळूहळू सरांनी सांगितल्याप्रमाणे काशीरामने उभा केलेली संघटना एका दिवसात उभी राहिली नाही आणि मायावती एका दिवसामध्ये काही मुख्यमंत्री झाले नाहीत. पण जिथं सकारात्मक आहे, जिथं पेरलंय तिथं उगवणार आणि त्याची रास होणार, हे लक्षात घ्या. म्हणून सरांनी जे पेरलेलं बीज आहे याचा आपण मोठा वृक्ष करू. याचे फळ आपण निश्चितपणे घेतल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतंय. आणि या ठिकाणी सरांना आता खरं म्हणजे फार मोठे धन्यवाद आम्ही देतो. एक बैठक, एक विचार या ठिकाणी मांडला, सगळ्यांना बोलायची संधी दिली, हे विशेष आहे. आणि एकूण एकाच्या परिचयाच्या माध्यमातून आपल्याला या संघटनेचे आज पदाधिकारी या ठिकाणी निवडले जाणार आहेत असं मला कळलं. तेव्हा होणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि सरांना अत्यंत अत्यंत अशा पद्धतीचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद देतो आणि माझी 4 शब्द संपवतो. जय हिंद. या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष प्राध्यापक जोशी सर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले रेलके सर, विखे सर, पासंगे सर, नवरखेले सर, राजेश भांडे, माधव क्षीरसागर आणि ज्यांना संघटना चालवायचा अनुभव आहे, त्यांचे राष्ट्रवादी मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष, पक्षाचे काही संबंध नाही, ते राष्ट्रवादी नाव, ते मकबूलभाई वलांडीकर, छत्रपती हिंदवी संघटनेचे अध्यक्ष अंगदरावजी सुर्वेची, आमचे BDO असल्याने आणि आदिवासीमध्ये नेते आत्राम साहेब, सौदागरजी, धोत्रे, सर्व बंधू की ज्यांना मला वाटतं इथं पुढारी जास्त, समाज कमी, कुणाला बी पेटवायचं असेल तर आधी पुढाऱ्याला पेटवावं लागतं. नंतर मग ते दुसऱ्यांनी बरोबर केले की आधी पुढारी तर एकत्र येऊया, मग बाकीचे सर्व येतील. या पद्धतीनं जे गेल्या 3-4 वर्षापासून जोशी सर एकदम चांगल्या गतीनं, धीम्या गतीनं काम करत आहेत. या वर्षी तर 1 वर्ष मला वाटतं फिरण्यात गेलं राज्यामध्ये. नसता काय करते, 4 लोक एकत्र येतात, राज्याची संघटना उभी करतात आणि मग फिरतात. 4 लोक बसायचं बसल्या आणि मी महाराष्ट्राचा अध्यक्ष झालो, तुम्ही सचिव झालो, तुम्ही हे झालो, ती झालो, चालू झालं संघटना. तर जोशी सरने तसं न करता अगोदर राज्यपाल ते घातलं पूर्ण जिल्ह्यामध्ये. मला वाटतं महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये जोशी सरने जाऊन येऊन एक आळंदीला खूप मोठा कार्यक्रम घेतला शिबिराचा आणि तिथं मग त्यांची राज्याच्या अध्यक्षपदी निवड झाली. पण समन्वयक म्हणून त्यांनी काम केले आणि
भटक्या मुक्ताला एकत्र करणं म्हणजे एवढी साधी गोष्ट आहे. विशेषतः विमुक्ताला एकत्र करणं सोपं आहे. ते गावगाड्यात आणि गावगाड्याच्या जवळ आणि स्थायिक लई थोडे जवळपास 50-60%, 70% तरी विमुक्ताचे लोक स्थायिक आहेत. पण भटक्याचे 70% स्थलांतरित आहेत आणि 30% स्थायिक आहेत. त्याच्यातल्या बी काही जाती अशा आहेत की आम्ही ब्राह्मणाला आता गिरी गोसाईचे ते कोणीच नाही. मिसरला वेशवर पाचकेच्या समाजामध्ये त्यामध्ये कुठला समाज जास्त आहे तर गिरी गोसाई आहेत. गाव तिथं घर आहे, संस्थानिक आहेत, अनेक जमीन आहेत त्यांच्याकडे, काही लोकांकडे मठाचे आहे त्याच्या मठाधीश आणि इथले प्रतिष्ठित लोक त्यांच्या पाया पडतात. गिरी गोसाई गोंधळी असेल, वासुदेव असेल, वाजा मुरळी म्हणून खंडोबाची असेल, देवीच्या नावाखाली असेल. विमुक्ताला सर शिवून घेत नाहीत पण भटक्याच्या पाया पडतात. लावून दर्शन घेऊन इथले प्रस्थापित मराठा लोक हे पाया पडतात. अशा काही म्हणजे ही आहेत. आणि काही एवढ्या खाल्ल्यावर जाते भटक्यामध्ये. वैदो असो तो अस्पृश्य आहे, घिसाडी असो अस्पृश्य आहे. ह्याच्यातल्या काही जाती शिकारी करणारे आहेत, काही डुकरं सांभाळणारे आहेत. त्याच्यामध्ये हे अस्पृश्य जाती येतात. गाववाड्यामध्ये त्याला किंमत नाही, पण ज्याला किंमत नाही ती एकत्र येत नाही. ज्याची परिस्थिती नाही ते विखुरलेलीच आहे. हे खूप मोठं आव्हान आहे. आतापर्यंत भटक्या माध्यमातून काम झालं, पण सेपरेट राज्यामध्ये ही पहिली संघटना ही फक्त भटक्यासाठी काम करणारी आणि गरज आहे ती काम करण्याची. ती लोक विखुरलेले आहेत. अनेक ठिकाणी फिरायला गेल्यावर अन्याय होते, अनेक ठिकाणी अत्याचार होत आहे. नाथजोगी समाजावर अनेक राज्यामध्ये बरेच 2-4 माणसं आतापर्यंत 10 माणसं मेली असतील माझ्या माहितीनुसार. नागपूरला असो, विदर्भात असो, म्हणजे गेल्या वर्षी ते कर्नाटकमध्ये गुलबर्गाला एकाचा खून झाला. चोर म्हणून लोक भीक मागायला जातात, लोक चोर म्हणतात, त्याच्यावर अन्याय करतात. तर हे अत्यंत गरजेचं आहे आणि या सगळ्या गरजेची ओळख म्हणून जोशी सरांनी संघटना स्थापन केली. मी त्यांना धन्यवाद देतो की हे काम एवढं सोपं नाही. तुम्ही सांगायची गरज आहे तुम्हाला. हे सगळं अभ्यास करूनच तुम्ही या कामाची सुरुवात केली. पण या कामाला सुरुवात करत असताना आपल्याकडं वैचारिक जेवढे लोक पाहिजेत तेवढे सामान्य माणसं. ही मोर्चात येणारे लोक नाहीत, मोर्चात येणारे बाहेर आहेत. प्रतिष्ठित लोक मोर्चात येत नाहीत, आंदोलनात येत नाहीत, कुठल्या उपोषणात येत नाहीत. फक्त बसून सल्ला देतात, असं करा, तसं करा, तसं करा. खरे रस्त्यावरले लोक, गोरगरीब पालातले, जी पालातले लोक आहेत ती लोक येतात. आम्ही जर मोर्चाला गेलो तर कोणतं बघल माझा दोस्त म्हणतात त्या मोर्चात का होत असतो. असे काही आपल्यातले भित्रे काही लोक आहेत. तर या सगळ्या गोष्टीला चालू महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हणल्यासारखं निवडून जरी येऊ शकत नाही, पाडायची तर ताकद ठेवा. तर पाडायची ताकद कधी होईल? तुमच्या समाजाचे नेते एकत्र यावं लागेल. माझी एक विनंती आहे सर की या समाजाच्या संघटना बरखास्त होऊ शकत नाही. या संघटनेच्या लोकांनीच फूट पाडलेले आहे समाजात. जे काही संघटना चालवणारे लोक आहेत, ही माझ्या जातीची, ही तुझ्या जातीची, तुझ्या जातीची, आता 28 जातीच्या संघटना आहेत. हा नाही, ती 550 तर वेगळ्या, प्रत्येक जातीची एक संघटना झाली आणि जातीची संघटना म्हणजे लोक एकत्र येऊ नये. काय जातीची संघटना लोक एकत्र येऊ नये, पण पूर्ण भटक्याची संघटना मध्ये लोक तर यायला तयार नाही. तर तुम्हाला या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत राज्यातले त्याचा एक मेळावा यावा लागेल. फक्त अध्यक्ष भेटी झाले, कारण ही इचकुबा करणार हीच आहे आणि इचकुबा करणाऱ्या जवळ करावं लागेल आपल्याला. त्याच्यानंतर कोण जातीचे वेळ येतात त्याच्यामध्ये. मग ह्या संघटनेचे जेवढे अध्यक्ष आहेत ती एकत्र करा, ती एकत्र घ्या. जसं आता नवल सरला बोलवलं, बरं झालं की सुरुवात झाली सर तुमच्यापासून.
की मग ते वेगवेगळ्या दुसऱ्या समाजाचे वेगळे, दिसाड्याचे वेगळे, महाराष्ट्रामध्ये सगळ्या जातीचे आहेत. या सगळ्या जातीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना एकत्र करा, त्यांना विश्वासात घ्या आणि मग त्या पद्धतीने पुढलं मग भेटी झाल्या तर एकत्र करणं आणि त्या लोकांचा पाठिंबा घेणं, त्या सगळ्या लोकांच्या अध्यक्षाचा पाठिंबा घेणं आणि मग तुम्ही जिथं जाईल तिथं त्या जिल्ह्यामध्ये त्या सगळ्या लोकांनी तुमचं स्वागत करणं, कामाला चालू करणं. आणि आज जी बैठक आहे की आपल्या लातूरचे जिल्हाध्यक्ष म्हणून ज्याची निवड करायची म्हणजे आता होणार आहे, मी त्यांनाही शुभेच्छा देतो की आपण चांगलं काम करावं. ही संघटना चालवणं म्हणजे मिलिटरीसारखं काम आहे. मिलिटरी देशाचं संरक्षण करते, पण समाजाची संघटना ही समाजाचं संरक्षण करते. अगोदर जिथे जिथं अन्याय होईल, अत्याचार होईल, ती करणं पहिल्यांदा संघटनेचं कर्तव्य की अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणं आणि अन्याय होऊ नये म्हणून आपण एकत्र येईल. कारण तुम्ही सगळे एकत्र आलो तर अन्याय होणार, एकत्रच नाही आलो तर अन्याय वाढणार. आता काय झालं, दलित समाजाला 1860चा कायदा झाल्यामुळं त्यांच्यावरले जरा अन्याय अत्याचार थोडे कमी झाले आणि आता ओबीसी आणि भटक्या मुद्द्यावर गावागावामध्ये आता अन्याय वाढला. ही एकत्र नाही आणि याला कायद्याचं संरक्षण नाही. त्याच्यामुळं या समाजावर जास्तीत जास्त अन्याय अत्याचार होऊ लागले. प्रत्येक गावामध्ये प्रस्थापित लोक आपल्या लोकांवर कशा डोळ्यात, महिलावर देखील डायरेक्ट बघण्याची नजर देखील ह्या लोकांकडे आपल्या महिलावर देखील बदललेली आहे. म्हणून संघटना ही करणं अत्यंत गरजेचे आहे आणि तुम्ही केलात, मी तुमचं अभिनंदन करतो. आमची जिथे जिथं विमुक्ताची गरज पडेल, महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं गरज पडेल अन्याय त्याच्याच्या विरोधामध्ये तर आपल्याला सगळ्याला एकत्र यावंच लागणार आहे. की असं विमुक्त असं तुम्ही ही संघटना काढलो त्याच्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि आम्ही विमुक्ताचे लोक तुमच्या मताशी सहमत आहोत, तुमच्या सोबत आहोत. एवढं बोलून माझे 2 शब्द मी संपवतो. BS4च्या माध्यमातून तिची पार्श्वभूमी हे सगळं काही व्यवस्थित सरांनी सांगितलेलं आहे. बाकीच्या बऱ्याच वक्त्यांनी त्याबद्दलही माहिती सांगितलेली आहे आणि आपल्याला कल्पना आली आहे. फारसं या ठिकाणी काही बोलावं असं आता उचित वाटत नाही. फक्त एक मुद्दा या ठिकाणी जो हरिभाऊंनी उपस्थित केला की 28 जातींचं जे काही या ठिकाणी एकत्रीकरणाच्या एक झेंडा आपण या ठिकाणी रोवला आहे. हरिभाऊंनी एक स्पष्ट सांगितले की ज्या 28 जातीची ज्या संघटना आहे त्या संघटना तुम्ही कितीही म्हणालात जातीच्या, त्या जातीच्या संघटना संपुष्टात येऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की तो एक त्या जातीच्या अस्मितेचा भाग आहे. आपल्याला त्यांना सोबत घेतलं पाहिजे आणि जसा दोरा, एक दोरा दुसऱ्या दोऱ्याला, दुसरा दोरा तिसऱ्या दोऱ्याला जसं विणलं जातं कापड, त्या पद्धतीनेच आपल्याला ही विण आपल्याला सोबत घेतल्याची त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्याचं कारण असं की ही विण एकदा सोबत आली तशी त्या पद्धतीने त्या 28 जातीच्या मुंग्याच तिचा एकदा एका पाठोपाठ येत राहिल्या की मग वाळू भरायला काय वेळ लागणार नाही. आणि दुसरी गोष्ट हा मुद्दा आहे की आत्ताच्या ज्या काही राजकीय आणि सामाजिक वातावरण या संबंध महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण झालेलं आहे की जी कम्युनिटी जी मेजर आहे त्याच्याकडेच आज सत्ता आहे, त्याच्याकडेच बघा की नाही. आज मुस्लिमांच्या वाट्याला कोणी जात नाही, आज दलितांच्या वाट्याला कोणी जात नाही, आज मराठा समाजाच्या वाट्याला कोणी जायची कुणाच्या सध्या हिंमत नाही. राजकारण ही त्याच्या भोवतीच फिरलं जात आहे. जर आम्हाला जर त्याच पद्धतीने करायचं असेल तर 28 जातींचं समीकरण, आपल्याला एकत्रीकरण, तो प्लॅन पाहिजे की याला कसं एकत्र विणलं जाईल. बेस तिथं आहे, कारण संख्या असल्याशिवाय आपल्या ह्याला महत्त्व नाही. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीनं RSSनं विणली या देशामध्ये, त्याच धर्तीवर जर आपण मुळापर्यंत RSS प्रमाणे जर डुप्लिकेट जरी म्हटलं तरी हरकत नाही, त्या पद्धतीने जर आपण काम केलं, बामसेट प्रमाणे जर आपण काम केलं तर आपण कमी कालावधीमध्ये आपण लोकांपर्यंत पोहोचू असं मला असं वाटतं. आणि या ठिकाणी एवढे 2 मुद्दे मांडतो आणि मी थांबतो.
बऱ्याच जणांना माहीत आहे, बऱ्याच जणांना माहिती नाही. मी नागजोगी समाजाचा कार्यकर्ता आहे. हरिभाऊ गायकवाड, शिवाजी जोशी यांच्या 35 वर्षांपासून म्हणजे कॉलेज जीवनापासून संपर्कात आहे. आणि त्यावेळेची माझ्या नागजोगी समाजाची परिस्थिती अशी होती, जिल्ह्यात मी एकच कार्यकर्ता, पण हिंडायचं कोणासोबत. पुन्हा विचार केला, बटके मुक्तामध्ये नागजोगी येते, लागलो हरिभाऊच्या नादाला. संघटना आपल्याला काय बळ देऊ शकते, संघटना आपल्याला काय विचार देऊ शकते, याचं मूर्तिमंत उदाहरण आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहिलं. म्हणजे कसलीही माझी वस्तीघरात राहून मी शिकलेला विद्यार्थी, अत्यंत घरची म्हणजे मागतकरी, पीठ मागणारी जाती, अत्यंत तोडकी. माझ्या समाजाचा जिल्ह्याचा सर्व माझ्याकडे 450 घर आहेत फक्त या जिल्ह्यात. पण हरिभाऊ मला सांगायला आनंद वाटतो की तुमच्यासारख्या शिवाजी जोशी सारख्या कार्यकर्त्यांच्या नादी लागल्यामुळं ते संघटनेचं महत्त्व लक्षात आलं. आणि 12 मेला आमच्या नागजोगी समाजामध्ये नागदीक्षा म्हणजे कार्यक्रम केला जातो. आणि 12 मेला तो या सिद्धेश्वर मंदिराचं जे सभागृह आहे, मी जोशी सरांना पत्रिका व्हॉट्सअपवर पाठवली असं मला वाटतंय, हरिभाऊला पाठवलेली आहे. ती सगळी नागजोगीची नावं आहेत. म्हणजे बघा, 35 वर्षापूर्वी मी एकटाच कार्यकर्ता, कुणीच कार्यकर्ता म्हणून घ्यायला तयार नाही. मग एवढी म्हणजे दुर्मिळ परिस्थिती होती. समाज एवढा म्हणजे अंधकारात आहे. पण यांच्या संपर्कात आल्यामुळं आता माझ्या समाजाचं जे नागजोग्याचं पत्रक निघाले त्यावर 250 नाव आहेत. सर मी पाठवलं तुम्हाला. आणि हा जो बदल आहे, हा बदल माझ्या एकटेच नाही. मी ज्यांच्या संपर्कात राहिलो, चळवळीत राहिलो, त्याचं हे फलित आहे असं मी मानतो. आम्हाला SC ST अंगद सुरवशी सारखे जवळचे का वाटतात? साहेब अली सौदागर सारखे, मकबूलवाला निकल सारखे मुस्लिम समाजाचे लोक आम्हाला जवळचे का वाटतात? याचं कारण असं आहे की भटके मुक्ताचे असो, दलिताचे असो, OBCचे असो, स्वातंत्र्याच्या 70-75 वर्षानंतर सुद्धा आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक परिस्थितीमध्ये खूप काही बदल नाही आजही. म्हणून SCचे लोक आपल्याला मोठे बंधू वाटतात. आता काही जणांना कसं आहे, कसं विश्लेषण करता येईल या गोष्टीचं, म्हणजे कुठल्याही बाजूचं 2 बाजूने विश्लेषण करता येते. एक सकारात्मक, एक नकारात्मक. ते करणाऱ्यावर अवलंबून आहे. हरिभाऊंना मी सांगू इच्छितो की एका नाण्याच्या 2 बाजू, म्हणजे एक भटकी दुसरी मुक्त आहे. ते शिव नाणं चलत नाही बाजू. हे कृपा करून आपण विसरायचं नाही. फुले शाहू आंबेडकरांची आपण सगळे भाषा करतो, त्यांचे विचार मानतो. म्हणजे जेवढे पिछलेले उपेक्षित लोक आहेत ते आपले बांधव आहेत. आणि त्यामध्ये अनेक वर्षापासून कर्मचारी संघटनेशिवाय जोशी सरांनी काम केले. कॉलेज असताना पाहिलेलं. आता BS4 सारखा एक नवीन, ते काय आज नाही, गेले मी 1-2 वर्षापासून त्या संपर्कात सर व्हॉट्सअपवर माहिती पाठवतात. कसं आहे की आता दुसऱ्याला नाव ठेवून काही आपण मोठं होत नाही, लक्षात घ्या. म्हणून नकारात्मक बाजूला जरा टाळायला शिका सगळ्या कार्यकर्त्यांनी. ज्यांनी काही केलेलं आहे यापूर्वी ते योग्य केलंय, आणि जे काही करणारे आता सुरू आहे ते योग्यच करणार आहे. जोशी सर, आज तुमच्या या ठिकाणी तुम्ही बोलवल्याबरोबर 5-50 लोक एकत्र येतात, ही सुद्धा एक क्रांतिकारी घटना आहे माझ्या दृष्टीने. त्याला मी कमी लेखत नाही. कारण की या ठिकाणी जमलेले लोक हे अनेक वर्षापासून चळवळीत आहेत. एक व्यक्ती 5-10 हजार समाजाचा प्रतिनिधी आहे. आणि तुम्ही एक BS4च्या नावानं जे नवीन मुहूर्त मिळवलेले,
त्याला निश्चितच आपले माजी आमदार दौलतरावजी भोसले यांना प्रेरणास्थान ठेवून ही जी आपण सुरुवात केलेली आहे ही सुरुवात निश्चितच फलदायी होणार आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की 50 वर्षापेक्षा पुढचे माणसं संघटनेच्या कार्यकर्त्यावर राहू नये. तरुण माणसांना काम द्या, तरुण माणसांना पदाधिकारी करा. तुमच्या आमच्या सरकारने त्यांच्या मागे सपोर्ट द्या, सहकार्य करा, मार्गदर्शन करा. त्यांना जे जे काही कमी आहे ते पुरवण्याचं काम करावं. तर आपणच कवर निर्मत बसायचं, नाहीतर बघूच रडत आपण शरद पवार अजित पवार मध्ये काय तमाशा सुरू एकाच कुटुंबात. ते सगळे एकच आहेत, पण हे निवडून आलं काय ते निवडून आलं काय. स्वातंत्र्यापासून 50-50 वर्ष एकाच कुटुंबामध्ये सत्ता आहे. पण आपण उगत तासन तास बेजार होऊन का सुप्रिया येणार का सुनित्रा येणार. आपण बेजार थोडस अशा ठिकाणी होऊया की ज्यातून आपलं बी कल्याण होईल आणि आपल्या बरोबर आपल्या सोबतच्याचे काही कल्याण होईल. आणि तो मार्ग म्हणजे BS थोडी संघटना असं मला वाटतं. या ठिकाणी बरेच काही आज जोशी सरांना मानावं लागेल की लातूरमध्ये काही राष्ट्रीय संघटना कमी आहेत का. लातूर नगरीच तशी एक क्रांतिकारी नगरी आहे की अनेक संघटनाची जननीच आहे. खरं आमच्या भटकेचे बऱ्याच संघटना आहेत, पण एक लक्षात घ्या, एक नेता नुका आपल्या बाजूने सगळे कार्यकर्ते फिरा अशातले जोशी सर नाहीत. मी जाहीरपणे सांगतो, माझा अनुभव आहे. कार्यकर्ते असल्याशिवाय संघटनेला महत्व नाही किंवा त्याचं कामच पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून जोशी सरांच्या पाठीशी सर महाराष्ट्रात काम करतात. त्यांना असं वाटू नये की माझ्याच गावामध्ये मी काय केलं, काय माझं अस्तित्व, तर आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. आणि केवळ माझ्यासारख्या आपल्या सगळ्या माणसांनी माझा समाज सोबत आहे. मी म्हणजे माझा समाज सोबत आहे. तुम्हाला यायचे भारतात. कारण कसं आहे की ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या सहज घडलेल्या नाहीत, एक लक्षात घ्या. आणि म्हणून चळवळीचं महत्व आपण जाणून दिलं पाहिजे. तो स्वाभिमान, ती संघटनात्मक ताकद, जसं एखादी मोळी एकत्र बांधत असताना मग आपल्या सगळ्यांच्या जाती एकत्र आल्या पाहिजे, त्यावेळेस मोळी तयार होणार आहे. ज्या प्रस्थापिता विरोधात आपण लढायचे त्यासाठी. आणि म्हणून अधिक न बोलता या अगोदर मी जोशी सर ज्यावेळेस आम्हाला हाक मारले त्यावेळेस आम्ही ओझ दिलेला आहे आणि आणखीनही ओझ देणारच आहोत. कारण हे काही कुणाच्या एकट्या दुसऱ्या घरच्याचं काम नाही. हे मानलं तर आपली एक सामाजिक बांधिलकी आहे सर्वांची, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपले सर्व महामानव आपल्या वडील श्री दौलतराव भोसले यांना नमन करून या BS कोरचे मुख्य संयोजक, मी जे मुख्य संयोजकासाठी म्हणतोय की आम्ही पूर्वीपासून संयोजकच होतो. जेव्हा गेल्या 3 वर्षापासून मी फिरत होतो संयोजक होतो. म्हणून आतासुद्धाही म्हणजे आमच्या संघटनेचं सुरुवात व्हायची आहे त्याची मुख्य संयोजक श्री प्राध्यापक शिवाजीराव जोशी, सर्व व्यासपीठ आणि NTPचे सर्व समाज बांधव, सर्व मान्यवरांनी सर्व काही सांगितलेलंच आहे. प्रथमतः एक छोटीशी गोष्ट मला सांगा पडतं. आपले आयडॉल NTPचे जे आयडॉल आहेत दौलतराव भोसले, आपल्या NTPच्या सर्व समाज बांधवांना माहीत आहेत का? काही ठराविक चळवळीतल्या कार्यकर्त्यांना दौलतराव भोसले हे कोण होते काय हे माहीत. जोपर्यंत आपले आयडॉल किंवा आपले जे प्रमुख हे दौलतराव भोसले आपल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समाजातल्या युवकांना युवतींना माहीत जेव्हा होईल तेव्हा त्यांचं जे कार्य आहे ते जी BS करतोय ते जेव्हा तो त्यांच्या आयडॉल घेऊन आपण करतोय हा जेव्हा आपण पोहोचणार नाही तेव्हा BS4ला एक ताकद मिळणार नाही, असं एक माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून
मला सर्व आता आपण जे 50 लोक म्हणजे बांधव जमा झाले होते, प्रत्येकाने आपल्या आपल्या घरामध्ये आपल्या आपल्या मुलाला असेल, भावाला असेल किंवा असेल, आपल्या ह्या ऑर्डरची माहिती कमीत कमी एक जनरल नॉलेज म्हणून त्यांची माहिती जेव्हा दिली, त्यांचे जे काही त्यांनी काही जे कार्य केले ते दिली, तर त्यांना एक थोडी प्रेरणा मिळेल, त्या मुलाला किंवा आपल्या नातेवाईकांनी प्रेरणा मिळेल. पण हे काम करत असताना एक लक्षात येतं, आपल्यामध्ये संघटना आहेत, प्रत्येक संघटनेच्या अध्यक्ष सचिवांना वाटतं की मीच फार मोठा आहे, मीच फार मोठा आहे. आता हरिभाऊ गायकवाड साहेबांनी सांगितलं की सगळ्यांनी एकत्र करा. गायकवाड साहेब, आम्ही हा 2018 पासून प्रयत्न करतो. 2018मध्ये आम्ही औरंगाबादला सगळ्या महाराष्ट्रातल्या संघटनेच्या अध्यक्षांना सचिवांना एकत्र बोलण्याचा प्रयत्न बोलवलं. आता आम्ही आता म्हणल्यासारखं म्हणजे शिवाजीराव म्हणल्यासारखं की गोंदिया समाजाच्या 300च्या वर संघटना आहेत, आमच्या जोशी समाजाच्या जवळजवळ 150च्या वर संघटना आहेत, वासुदेव समाजाच्याही तेवढ्या संघटना आहेत आणि अशाच सगळ्या NTB मधल्याच्या सर्व संघटना आहेत. पण प्रश्न कसा व्हायला आहे की ते जो तो त्याच्यामध्ये गुंतला गेला आहे की तो त्याच्यातून बाहेर यायला तयार नाही. आम्ही तोच प्रयत्न करतोय की त्या सगळ्यांना एकत्र आणायचं, हा विचार सांगायचं की BS4 काय आहे, कशासाठी काम करणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. पण हे करत असताना मला एकच वाटतं की BS4चा जो उद्देश आहे, जोपर्यंत आपल्या प्रत्येक NTBच्या 28 जातीच्या घरामध्ये पोहोचणार नाही, तोपर्यंत ह्या संघटनेला तेवढी मोठी ताकद मिळणार नाही. आणि हे विचार पोहोचण्याचं काम आपल्या सर्वांचं काम आहे, आपल्या सगळ्यांचं काम आहे. म्हणून प्रथमतः आपण सर्वांनी की BS4चा जो उद्दिष्ट आहे, जो त्याची आयडेंटिटी आहे, ती सर्वप्रथम आपल्या सर्वांना पोहोचवूया आणि त्यातून या संघटनेला बळ देऊया. आपली सगळी काही जे विचारधारणा आहेत, जोशी सरांनी म्हणजे शिवाजीराव सरांनी सांगितलेले की आपण सत्ताधारी बनण्यासाठी आपण म्हणते की आपण पूर्ण सत्ताधारी बनणार नाही, परंतु आपली जे काही जी बाब आहे, शिक्षित म्हणजे ताकद आहे, जे राज्यकर्त्याला दाखवत नाही तेव्हापत्र आपल्याला कोणी विचार नाही. बाळासाहेबांनी जे आज महाराष्ट्रामध्ये जे उभं करतात म्हणून सगळे जे महाराष्ट्राचे चाणक्य असतील, सगळे पक्ष असतील, बाळासाहेबांना काय विचारतात, इलेक्शन आले की बाळासाहेब आमच्याकडे या, बाळासाहेब आमच्याकडे या. एकमेव ते कारण आहे. गेल्या 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी तीच ताकद दाखवून टाकली. त्यामुळं जे काँग्रेसचे जे उमेदवार पडले, जे 500, 1000, 2000, 5000चे उमेदवार पडले, ते एकमेव कारण आहे. तीच ताकद आपण NTB उभारल्याशिवाय आपल्याकडे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार पाहणार नाही. या निमित्तानं मी एवढंच आपल्या सर्वांना एवढंच म्हणजे विनंती करतोय की आपली ही BS4ची जी संकल्पना आहे, BS4चे जे विचार आहे, आपल्या घरामध्ये जो लवकरात लवकर म्हणजे प्रत्येक मुलापर्यंत, प्रत्येक युवकापर्यंत पोहोचवावं आणि पोहोचल्यानंतरच या BS4ला ताकद मिळेल. हे एवढंच मी आज निमित्तानं अध्यक्ष भाषण निमित्त बोलतोय, माझी जागा घेतो. काय एका ठिकाणी होत नाही हे मला बोलायचं. 2011 रणके साहेबांनी आम्ही एक संघटना केली, जोगवा म्हणजे काय, त्याच्या जोशी आहे, गोंधळे आहे, वासुदेव आहे. हे एक संघटना का नको, धनगर, भंडकर, हटकर ही एक झाली. शेंडगे साहेबांनी त्या ठिकाणी त्यांना भटक्यामध्ये घेतलं. अरे तुम्ही भटक्यामध्ये नाही, काही नाही, सटक्यात आव खाली, सटके खायला. तुम्ही एका जागी व्हा, एका दिलानं लढा, एक संघटना करा. काय तुम्ही हे म्हणते तुम्ही जोशी, ते म्हणते गोंदी, हे म्हणते वाचते. काय चालेल, एक संघ व्हा. तुम्ही घराघरात जा, तुमच्या जातीला सांगा की बाबा आपण सारी एकच आहोत. नाही, मी वासुदेव, तो म्हणतो मी जोशी, तो म्हणतो गोंधळी,
मी ज्या वेळेस आमचा आपला एक मेळावा होता तुम्हाला माहिती आहे, त्या मेळाव्यामध्ये मी म्हणलो होतो आमचे प्राध्यापक त्यांना म्हटलं की जोशी सरांना घ्या, वनारसीला घ्या. PS4 जिल्हा कार्यकारिणीच्या जिल्हाध्यक्षपदी या संघटनेचे सर्वस्व श्रीयुत प्राध्यापक शिवाजीराव जोशी यांनी माझं नाव सुचवलेलं आहे. मी प्राध्यापक दीपक दत्तोबा पाचंगे या दिलेल्या जबाबदारीला माझ्या परीनं जेवढा जास्तीत जास्त वेळ देता येईल तो प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे देण्याचा या संघटनेच्या बांधील राहील. आणि जो काही राज्य संघटनेच्या अध्यक्षाकडनं आदेश येईल त्याप्रमाणे पूर्ण कार्यवाही करण्याचं आश्वासन मी आपणा सर्वांच्या साक्षीनं देऊन जो आपण मला बहुमान आणि पद दिलं त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद करतो आणि आभारी. शिवाजीराव जोशी आमचे मित्र आहे. खरं तर गेल्या 30-32 वर्षापासून चळवळीतले आमचे मित्र आहेत. तरी आम्ही चळवळ एकत्र केली आहे. मी असेल, हरगो असतील, लक्ष्मणरावजी गायकवाड नेते आमचे लक्ष्मणराव माने साहेब, विलास माने निलंग्याचे, आम्ही सर्व एकत्र चळवळ केलेली आहे. परिस्थिती अशी आहे सध्याची किती जर जात हे नाकारलं कुणीतरी नाकारलं तर जातीच्या राजकारणाशिवाय पर्यायच नाही. इथून पुढे तर जातीच्या संघटना या मजबूत राहिल्या पाहिजेत तरच त्या जातीला महत्व आहे, अन्यथा त्या जाती नष्ट होते. म्हणून ही जातीची संघटना असलीच पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही. सर्वांनी या संघटनेमध्ये हिरिरीने भाग घेऊन कार्य करावं, समाजाला न्याय द्यावा. एक तुराटी कुणीही मोडू शकतंय, पण त्याच तुराटीचा भारा जर बांधला तर त्या भाऱ्याला कुणीही तोडू शकत नाही. ती वज्रमूठ असती, त्याच्यात ताकद असती. संघटनेचे बळ फार महत्वाचे आहे, म्हणून संघटना असणं अत्यावश्यक आहे. मित्रो, सर्वांनी एकत्र काम करा. प्राध्यापक शिवाजी जोशी प्रज्ञावंत आहेत, ज्ञानवंत आहेत, जाणकार आहेत. त्यांना समाजाची नाळ माहीत आहे, समाजाच्या अडचणी काय ते त्यांना माहीत आहे. अधिकाऱ्यांमध्ये कसं जावं, राजकारणाकडे कसं जावं, आपल्या अडचणी त्यांच्या समोर कसं मांडाव्यात याची जाण करणं आहे. ते करतील. त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही सर्वांनी या संघटनेला बळ द्यावं, कार्य करावं आणि समाजाला या आपल्या विकासाच्या धारेमध्ये आणावं. खरं तर मित्र, आज 21वां शतक संपत आलेलं आहे. 21वां शतक संपत आलेलं आहे. आज तुमच्या सर्वांकडे पाहत असताना मला माझी छाती अभिमानाने फुगत आहे की तुम्ही सर्व सुशिक्षित शिकलेले, कोण प्राध्यापक आहे, कोण डॉक्टर आहे, कोण इंजिनियर आहे, कोण वकील आहे, कोण IAS आहे, कोण IPS आहे, कोण BDO आहे, कोण ग्रामसेवक आहे, कोण तलाठी आहे. अशा विविध नोकऱ्या मिळालेल्या आहेत. आपला हा जोशी समाज, भटका समाज, गावोगावी भीक मागणारा समाज. पण ही क्रांती घडली कशामुळे घडली मित्र? ही क्रांती घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं. या देशामध्ये जन्मले सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी या देशाची घटना लिहिली आणि सर्व मागासवर्गीयांना, चेहरा नसलेल्या माणसांना त्यांनी माणसात आणलं, शिक्षणाची संधी दिली आणि म्हणून आज तुम्ही शिक्षण घेऊन नोकरीवरती आहात. मग तुम्ही मात्र विसरताय. बाबासाहेबांमुळे तुम्ही अधिकारी झालात, पण 10वी पास झालं म्हणजे नोकरी लागली तुम्ही जाऊन मंदिरात नारळ फोडताय. काय दिलं त्या मंदिरानं? दिलं बाबासाहेबांनी, दिलं बाबासाहेब केलं. असो, जो ज्याचा त्याचा तो एक श्रद्धेची बाब आहे, त्याच्यावर मी बोलणं बी योग्य नाही. इकडे या तुम्ही. आणि म्हणून मी रेणापूरच्या त्या जवळपास त्या चौकाच्या उड्डाणपुलाच्या पुढे गेलो होतो, तिथून माघारी फिरतो, इकडं आलो. मला अभिमान आहे. मी फक्त माझं सांगतो, सध्या
ही वेळ फार महत्वाची वेळ आहे. इलेक्शन चालू आहे. आपल्या अडीअडचणी त्यांच्या पुढे मांडावीच लागतील. मी मात्र या लातूर जिल्ह्यामध्ये इंडिया आघाडीच्या बाजूला खंबीरपणे उभा आहे म्हणून इंडिया आघाडीच्या प्रचारासाठी निघालोय. तुम्ही कुणाला मतदान करावं हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही. तुम्ही सर्व प्रज्ञावंत आहात. तुम्हाला तुमची जाण आहे, समाजाची जाण आहे, ते तुम्ही ठरवा. योग्य उमेदवार कोण निवडायचा आहे. आता तो लोकसभेचा असेल की विधानसभेचा असेल. जोशी साहेब, अशाच पद्धतीची एक संघटना काढायचा प्रयत्न विन्स्टन चर्चिल यांनी केलं होतं. आणि विन्स्टन चर्चिलनी असं आव्हान केला पेपरला की मी एक फार महत्त्वाची मजूर पक्षाची संघटना बोलवलेली आहे आणि इथं संघटनेचा मी त्याचं नाव डिक्लेअर करणार आहे. तर सर्व लंडनच्या जे आजूबाजूमध्ये शहरी आहेत त्यांनी ह्या ग्रीन पार्कमध्ये यावं असं त्यांनी सांगितलं. तर किस्सा असा झाला की 4 वाजायची वेळ दिली होती दिवसाच्या, पण विन्स्टन चर्चिल 4 वाजता आले. इकडं तिकडं बघितले, झाडाशिवाय आणि विन्स्टन चर्चिल शिवाय दुसरा माणूस तिथं दिसला नाही. विन्स्टन चर्चिल एका झाडाखाली झोपले आणि झोपल्यानंतर एक दुसरा माणूस आला. अहो इथं सभा ठेवली होती, संपली का काय? मी उशीर आलो. तर तो म्हणाला की मला विचारणारा माझ्या पक्षाबद्दल तू एक आहेस आणि मी दुसरा आहे, बाकी तिसरा आला नाही. तर ह्या संघटनेला इतकी माणसं उपस्थित आहेत आणि इतकी महत्त्वाची माणसं उपस्थित आहेत. म्हणून माझी सूचना अशी आहे आणि शुभेच्छा मी देईन की आदर्श यांना माना, आदर्श भोसले साहेबांना माना, पण 4 इंच्या खाली त्यांना ठेवा. म्हणजे यांच्या आशीर्वादाशिवाय हे मोठे होऊ शकत नाही, यांच्याशिवाय आपण मोठे होऊ शकणार नाही अशी सूचना माझी आहे. कॅलेंडर जरी काढत असाल तर 4 वरी ठेवा आणि खाली ह्यांना ठेवा. म्हणजे त्या कॅलेंडरलाही महत्त्व येईल, आपल्या संघटनेलाही महत्त्व येईल. आणि दुसरी गोष्ट अशी सांगतो, खपले देवाच्या नावानं. कशानं खपले? खपले देवाच्या नावाने. बाबासाहेबांना एका पत्रकारानं विचारलं, बाबासाहेब तुम्ही हिंदू धर्म सोडून चाललाय काय? तुम्ही हिंदू धर्म सोडून चाललाय आणि हे कशासाठी असं करलाय? सारे देवधर्म आपल्या सोबत राहणार आहेत, एवढी मोठी ताकद तुमच्या सोबत आहे, तुम्ही असं का करताय? तर बाबासाहेब म्हणाले, मी हिंदू धर्माबद्दल अजिबात माझा तिरस्कार नाही. मी माझा निर्णय घेतलेला आहे. माझा जो जुना पूर्वज आहे महात्मा गौतम बुद्ध, त्यांना मी स्वीकारलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी सांगितली त्यांनी की ह्या जगामध्ये जे घडामोडी घडवलेल्या आहेत ते देवाने न घडवता माणसाने घडवलेले आहेत. म्हणून मी माणसाला जास्त महत्त्व देतो, बाकी गोष्टीला देत नाही. म्हणून इथल्या बहुजन समाजात जे इथं उपस्थित आहेत, वेगळ्या वेगळ्या देवाला, धर्माला, जातीला मानणारे आहेत. आणि त्यावेळेस जर बाबासाहेबांच्या सोबत आपण गेला असतो तर अशी संघटना करायची गरज भासली नसती असं मला वाटतंय. यामुळे मी जे आपले पाचंगे सर अध्यक्ष झाले, मी राष्ट्रवादी मुस्लिम संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे. कुठे कार्यक्रम असेल, आमची कुठे गरज असेल, माझा पूर्ण पाठिंबा ह्या संघटनेला आहे. मी या तुमच्यासोबत राहण्यास तयार आहे. म्हणजे आपण समते मिळून एकत्र हे काम करू. आणि या ठिकाणी आपण 2 घोषणा देऊ, एक छत्रपती शिवबांची घोषणा देऊ, दुसरी बाबासाहेबांची घोषणा देऊ. बाकी काय घोषणा द्यायच्या तुम्ही सर्वांनी ठरवून द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. राजर्षी शाहू छत्रपती की जय. आपले महात्मा ज्योतिबा फुले की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमची ओळख गेल्या 20 ते 30 वर्षापासूनची आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताळलेल्या पावलांनी या देशामध्ये हे संघटन उभं केलं, तसं सरांनी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन, आळंदीला जाऊन, हे सगळीकडं हा सगळा भाग त्यांनी पिंजून काढून, हा भटका माणूस शोधून काढून त्यांनी जे संघटन उभं केलं, त्याबद्दल मी त्यांचं काही अभिनंदन करण्या एवढा मोठा नाही, परंतु त्यांना मी एक प्रोत्साहन देतो की त्यांचा एक छोटा सहकारी म्हणून मी छत्रपती हिंदवी सेनेच्या वतीनं त्यांच्यासोबत आहे, सहकारी म्हणून आहे. आणि आपण सर्व ज्याच्यावर हल्ले होतात ते सर्व माणसं एकत्र यायला पाहिजे. पण आपण काय करतो, ज्याच्यावर हल्ले होते ते एकत्र येत नाही, कारण आपण फितूर आहोत.
आपण एवढे फितूर आहोत, इतर सगळे बसलेले माणसं आपण फितूर आहोत. आपण बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्याला बघून आपल्या अंगात येतंय आणि पण कोणीतरी हल्ला केला आणि कोणीतरी आपणाला गाजर दाखवलं किंवा पाला दाखवला की आपण तिकडं पळतो आणि त्याच्यामुळं आपण आतापर्यंत आपलं संघटन सक्सेस होऊ शकलं नाही. परंतु प्रस्थापिताचं संघटन हे सक्सेस का होऊ शकतंय की प्रस्थापित त्यांना आडवं बोलू शकत नाही. आता काल परवाच ह्या लातूर शहरामध्ये 2-4 लोकांची काही 2 लोकांची हत्या झाली आणि 2 लोकांना असं मारलं गेलं, पण पोलीस त्याची दखल सुद्धा घेत नाहीत. का घेत नाहीत तर ते एकटंच माणूस चिंकाळ लागलेला आहे, त्याचं कापून टाकून फेकून दिलंय त्याचं, तरी त्याला कोणी विचारत नाही. म्हणजे का होतंय हे एकाएकाची बारी झाली की सगळ्याची बारी एकदा येते. म्हणून आपण जे पिछडे आहोत, जे दबलेले आहोत, आपण बाबासाहेबांच्या विचाराचा जो ज्याने हुंकार घेतलेला आहे आणि जो हुंकार घेऊन या देशाला टक्कर देण्याची व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात आहे. आज बाबासाहेबाचा ज्यांनी विचार घेतला ती माणसं आज मराठ्याशी टक्कर देतात, आज ब्राह्मणाशी टक्कर देतात, आज इथल्या व्यवस्थेशी टक्कर देतात आणि सगळ्या टक्करीला ते पोरं पुढे असतात. त्याच्या पतीमध्ये गुणरत्न सदावते वरते असेल, त्याच्यामध्ये वानखेडे नावाचा माणूस असेल, त्याच्यामध्ये ही पोरं अख्खा महाराष्ट्र अख्खा भारत हलवून टाकून दिले. हे बाबासाहेब विचाराचे पोरं होते. आपल्यातही तसे पोरं तयार होतील, आपण ते तयार केलं पाहिजे आणि आपण सगळी एकोप्यानं राहिलं पाहिजे. जोशी सरांचं काम कसं आहे, एका झटक्यात आपण सगळ्यांनी चर्चा केलो, एवढ्याच माणसांनी चर्चा केलो तर हे लातूर भरून बाहेर जाऊ शकतंय. पण आपण ते करत नाही, कारण दुसऱ्याचा मोठेपणा पाहण्याची ताकद आपल्यामध्ये नाही. तेवढं एकदा आणा आपल्यामध्ये, दुसऱ्याचं मोठेपण आपण सांगूया, दुसऱ्याला मोठं म्हणायला शिकूया आणि आपले माणसं मोठे करायला शिकूया. पण आपल्याला तेवढं नाही जमल्यामुळं आपण हे इथं बसलेले आहोत बांधवांनो. तर नाहीतर आपलं कोणीच वाटोळं करू शकत नाही, आपल्या नादाला कोणी येणार नाही. इतकं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. काही माणसं आहेत, आता आमचं भाऊ म्हणतंय हरिभाऊ गायकवाड, पारद्याचे पोरं पळत पळत असताना असं दगड घेतले की पोलिसाला बरोबर डोसक्याला मारतात, डोसक्यात दगड खाऊन रक्त निघतंय त्यांचं. एवढी ताकद असणार म्हणजे पोलिसाला ऐकतच नाही ते पोरग. म्हणजे एवढे माणसं, हे सगळे उपद्रव मूल्य आपण जर गोळा केलो, पोलीस आपल्याला भेईल सगळं, परंतु आपण काहीच करत नाही. म्हणून जोशी सर, तुम्ही हे सगळे लोक एकत्र केलात आणि किती मोठं अनेक जातीचं पेंडोळ आहे, हे माहुरी गोष्ट नाहीये. आणि एवढं कष्ट करण्याचं तुम्ही घेतलंय. जयास कोणी नाही दयाचा होईन मी आई म्हणल्यासारखं हे काम तुमचं उभा केलेलं आहे. त्याबद्दल मी तुमच्या कामाला नतमस्तक होतो. आणि इथं आपण सगळे आपले एकमेकाचे सहकारी जमलेले आहोत. आपण एवढ्याच सहकार्याने सरांच्या कामाची आपण जर चर्चा केली तर महाराष्ट्रापर्यंत हे काम जाऊ शकतंय. आपण कोणीच कुणाच्या कामाची चर्चा करत नाही, एवढीच आपल्याकडं कमतरता आहे. फक्त काहीतरी आपण एक त्याच्यामध्ये निगेटिव्हता घेऊन आपण जातो, तेवढं आपण निगेटिव्हता सोडून जाऊया. या ठिकाणी या दिवशी जोशी सरांनी फार मोठा हुंकार दिलेला आहे आणि हा हुंकार आपण महाराष्ट्रापर्यंत पुरवूया आणि सर्व जाती जमातीला एकत्र करण्याचं शौर्य आणि ताकद आणि सामर्थ्य त्यांच्यामध्ये येऊ आणि ही संघटना महाराष्ट्रातल्या सरकारला वाकवण्याची ताकद त्यांच्यात येऊ, एवढी मी प्रार्थना करतो. हे एवढं मी त्यांना हे देतो, ताकशक्ती देतो आणि माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मिळाले मग सगळ्यासोबत काम करायला तयार आहे. पूर्वीपासून यांच्यामुळेच BS4 सुरू झाले बरं का या माणसांना. 4 वर्षापासून हे काम सुरू झालं आणि सरांच्या सोबत राहून काय आणलेलं आहे. छान.